नमस्कार मंडळी, अस्सल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. माझं बाळ बघा किती गाढ झोपी गेलं आहे. एवढा सगळा पसारा पाडून तो थकून गेला आणि झोपी गेला. आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे मॅरीगोल्ड या झेंडू वनस्पतीची इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. झेंडू सगळ्यांकडे असतं आणि दिवाळीमध्ये आपण याचा खूप चांगला वापर करतो. डेकोरेशनसाठी, फुलामाळांसाठी आणि पूजेसाठी. तर अशा आमच्या या बाल्कनीमध्ये झेंडू खूप सुंदर फुललेला आहे आणि झेंडूच्या बाजूलाच आम्ही पाणी साठवून ठेवलेलं आहे. बघा उन्हाळा लागलेला आहे आणि चिमण्या-पाखरांना पाणी हवं असतं, त्यासाठी पाणी साठवून ठेवलेलं आहे. आणि इथे हे कमळाचे फुलं, त्याची पानं छान आलेले आहे आणि असे बरेचसे झाडं आमच्या बाल्कनीमध्ये आहेत. तुळशी आहे, पुदिना आहे, जास्वंद आहे. जर तुम्हाला पुदिन्याचं शरबत कसं बनवायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी पुढची रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येईन. गोकर्ण, जी की भगवान शिवाला खूप जास्त प्रिय आहे आणि ते आपण त्यांना चढवतो. जास्वंद बघा किती छान फुललेलं आहे. हे झालं माझ्या आजच्या ब्लॉगसाठी माहिती. जर तुम्हाला झेंडूची माहिती डिटेलमध्ये हवी असेल, त्याचा मेडिसिनल युजेस आणि आपण औषध उपचारमध्ये कसा झेंडूचा वापर करतो आणि डेकोरेशनसाठी, तर यासाठी तुम्हाला मला कमेंट करून सांगावं लागेल आणि मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला झेंडूची डिटेल माहिती देणार आहे. थँक यू.